नमस्कार मंडळी, कशा आहात? छान. बघा हे काय आहे, ही भाजी आहे पनीर हैदराबादीची आणि याची रेसिपी बघायची असेल तर चला मग दाखवते तुम्हाला. माझ्या सुनबाईची रेसिपी आहे, खूप सुंदर आहे. इकडे कांदा, टोमॅटो, लसूण, आलं तेलामध्ये सॉटे करून घेऊया. छान इकडे याला सॉटे करून घ्यायचं, मस्त मऊ मंद आचेवर शिजू द्यायचं थोडा वेळ. आणि बघा इकडे एका पातेल्यात थोडीशी पालक बॉईल करून घ्यायची. आणि झाले बघा मसाला तयार. यात टाकायच्या 4-5 हिरव्या मिरच्या, तुम्ही तुमच्या तिखट चवीनुसार घेऊ शकता. आणि थोडंसं पनीर टाकायचं कुस्करून त्यामध्ये. इकडे ठेवलं आहे फ्राय पॅन गॅसवर, त्यामध्ये टाकले तेल आणि तेल गरम झाल्यावर पनीर क्यूब छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे. चला तर तळून घेऊया. झालं आहे छानपैकी. याला मिक्सरमध्ये काढून घेऊ. सोबत याच्या कोथिंबीर पण आपण टाकून घेतलेली आहे. एकदम ग्रेव्ही करून घेऊ. इकडे झाली आहे ग्रेव्ही तयार. इकडे पनीर पण तयार करून ठेवलं. इकडे ठेवली आहे कढई, त्यामध्ये टाकलं तेल. तेलामध्ये जिरं, मोहरी थोडीशी, तेजपत्ता, दालचिनी, एक इलायची मोठी, थोड्याशा लवंगा आणि 4-5 काळे मिरे. छान असा खमंग फ्लेवर सुटला याचा, खूप असा दरवळतो आहे घरात त्याचा सेंट. इकडे झाले ब्राऊन. भरपूर असा बारीक चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा. आणि कांदा खूप छान असा परतू द्यायचा त्याला. इकडे ठेवलेले आहेत मसाले भाजीमध्ये टाकण्यासाठी. छान असा गोल्डन ब्राऊन कांदा परतू द्यायचा, मसाले परतू द्यायचे. चवीला खूप छान होते ही भाजी. आणि एकदम हॉटेल टाईप आहे, त्यामुळे तुम्ही एक वेळ अवश्य करून बघा. ह्या पद्धतीने कराल तर खुश होऊन जाल. एकदम खाणारा खुश, खाऊ घालणाराही खुश. आता टाकून घेऊया यामध्ये ग्रेव्ही. छान असं शिजून झाल्यावर ग्रेव्ही टाकायची. खूप छान अशी हलवून त्याला शिजवून घ्यायचं. आणि ही भाजी आपण पोळी, तंदुरी रोटी किंवा नान, पराठा कशाही सोबत खाऊ शकतो. आणि जर आपल्याकडे पाहुणे आले असतील तर त्यांना एक वेळ अशी भाजी करून नक्की खाऊ घाला तुम्ही. थोडंसं पाणी त्यात टाकून घ्यायचं.
आता टाकूया त्यामध्ये आपण मसाले. बघा आपण मसाले काय काय घेतोय. हळद, लाल मिरची, काश्मीरी मिरची, थोडा गरम मसाला, धने जिरे पावडर, हे आहेत मसाले. यामध्ये टाकून घ्यायचे. छान एकजीव करून शिजवून घ्यायचे. आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला शिजवल्यावर पनीर. अशी ही अप्रतिम पनीर हैदराबादी जी भाजी आहे ती आपल्याला बनवायची आहे आज. ही झाली आहे तयार. यामध्ये आपल्याला टाकायचं पनीर जे आपण तळून ठेवलेलं आहे. कशी वाटते तुम्हाला ही भाजी? खाऊन बघा आणि माझ्या सुनबाईच्या हातची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.